नमस्कार. तर अजून एका नवीन व्हिडिओमध्ये आपल्या सगळ्यांचे मनापासून स्वागत आहे. तर आता बघा सकाळची लवकर कामं आवरली ती. आपल्याला 2 केकची ऑर्डर आहे ती. आता चपाती भाजी वगैरे झाली आहे. इकडे भांडी वगैरे मला घासायची आहे ती. तोपर्यंतच मुलाला मी इकडे क्रीम करायला सांगितलंय. चला बाय. तर आज आपल्याला 2 केकची ऑर्डर आहे. ते दोन्ही केकची आता मी तयारी केली आहे. त्याच्या अगोदर मी घरातली सगळं कामं आवरून घेतले. ते म्हणजे सकाळची भाजी चपाती किचन वगैरे आवरलाय. चॉकलेट बनवून ठेवले. हे बघा भांडी वगैरे घासून घेतले ती. पण तोपर्यंतच इथं मेथीची भाजी बघितली की मुलाला मेथीच्या पराठ्याची आठवण झाल्या. मग त्याच्यासाठी 4-5 पराठे हे मला बनवायचे आहेत नंतर. पण त्याच्या अगोदर पहिल्यांदा कोट वगैरे करून ठेवणार आहे. तर इथं केकची ही तयारी केली आहे. क्रीम तर सिद्धेशनेच बनवून ठेवल्या आणि बेस मी रात्री शिजवून ठेवलं होतं. हे बेस मी रात्रीच असं शिजवून शिनी मस्तपैकी रॅप पेपरमध्ये रॅप करून ठेवलं होतं. एक आपल्याला आहे पायनॅपल फ्लेवरचा आणि एक आहे आपल्याला चॉकलेट फ्लेवरचा. आणि गनाश बनवून ठेवले कारण उद्या पण आपल्याला एक चॉकलेट केकची ऑर्डर आहे. आणि एकदम बघा मी कधी गनाश बनवून ठेवत नाही, लागल तसंच बनवते. आणि इकडे ही सिद्धेशनं क्रीम करून ठेवल्या. आणि मी तुम्हाला एक केकचा फोटो, हे कस्टमाइज केक आहे एक आपला 1/2 किलोचा. आणि त्याच्यासाठी हे गुलाबाची फुलं वगैरे आपण आणून ठेवली आहे ती. तर आपल्याला बघा हा कस्टमरनी फोटो पाठवलेला असाच केक करायचा. फक्त त्यातला टॅग वगैरे चेंज होणार आहे. आणि ती पांढरं काय म्हणतात ते फुलाच्या बाजूला आहे ते काही इथं अवेलेबल नसतं म्हणून फक्त ह्याच्यावर मी गुलाबाच्या फुलांचा वापर करणार आहे. तर हा बघा आपण टॅग हे आणून ठेवलेला आहे. केक आपला छोटा असल्यामुळे टॅग पण छोटा आणलेला आहे. पहिल्यांदा मी पायनॅपल फ्लेवरचा केक क्रम कोट करून ठेवणार आहे आणि नंतर चॉकलेटचा. उद्यासाठी आपल्याला केकची 1/2 किलोची ऑर्डर आहे. पण तो संध्याकाळीच क्रम कोट करून ठेवायचा आहे. पण ही क्रीम आता दिवसभर जर फ्रीज मध्ये राहिली तर ती घट्ट होती. त्याच्यासाठी आम्ही रॅप पेपर त्याला लावून ठेवलेला आहे. आणि शुगर सिरप सुद्धा. तर बाजूला सपोर्ट धरते. आता मला बनवायचे ती मेथीचे पराठे. थोडेसेच बनवायचे 4-5च. त्याच्यासाठी मी जराशी मेथी इथे घेतलेल्या निवडून धुवून साफ करून. आणि नंतर घेतले 4 मिरच्या घेतलेल्या, थोडासा आल्याचा तुकडा मिक्सरला बारीक कराय. आणि अर्धा चमचा जिरं टाकणार आहे. आता हे मिक्सरला फिरवून घेते. तर आजच्या दिवसात काय आपल्याला जास्त केकची ऑर्डर नव्हत्या. फक्त 2च केकची ऑर्डर वगैरे होत्या. घरातली कामं बाकीचं एक्स्ट्रा असं काही कामच नव्हतं. आणि उद्याही आपल्याला एक केकची ऑर्डर आहे. चॉकलेट फ्लेवरचीच आहे तेही. आणि तो जरा लवकर द्यायचा असल्यामुळं हा मी आत्ताच केकला क्रम कोट वगैरे करून ठेवला आहे. आता 10:30 झालेत रात्रीच्या. मग ह्या केकला मी क्रम कोट करून ठेवलं आहे आता. तर तुम्हाला कसा वाटतोय हा व्लॉग? व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा. आणि भेटूया आपण पुढच्या व्लॉगमध्ये. धन्यवाद.